आजकाल Instagramवर ट्रेंडिंग असलेलं हे फ्रूट म्हणजे ॲव्होकॅडो. मी पण काल बारामतीला गेली होती. मग रिलायन्स मॉलमध्ये मला हे दिसलं आणि मी घेऊन आले आणि मी हे फर्स्ट टाईमच ट्राय करणार होते. एवढं Instaवर व्हायरल चाललं आहे, तर म्हटलं आपण पण टेस्ट करून बघूयात की कसं लागते. आधी मला एकदम टेस्टलेस लागलं. नंतरनं जाणवलं की नारळाचं मलाई कशी असते त्या प्रकारे ते लागत होतं. आज मी छान असा डिंकवडा बनवला होता आद्यासाठी, जेणेकरून आद्या वरचं खूपच खाते, तर हे खाल्लं तर ते पौष्टिक असेल. मग काजू, बदाम, खारीक, खोबरं हे सगळं टाकून डिंकवडा छान केला. पण मी कितीही नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्या ना, तरी ती अजिबात इंटरेस्ट घेऊन खात नाही. आहे असा टिफिनसुद्धा माघारी आणते. मी तर अक्षरशः खूप कंटाळली आता तिला. तुमच्याकडेच काही अशी काही युक्ती असेल तिला चारण्याच्या बाबतीत, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी गेले होते गावात, जिथे की माझ्या चुलत बहिणीचा बर्थडे होता. तिला विश केलं. त्यानंतर आलो आम्ही घरी येऊन मी लावला चारकोल मास्क. त्यानंतर गेली माझ्या फ्रेंडच्या घरी, जिच्या घरी की एक फंक्शन आहे. रिटर्न गिफ्टसाठी गिफ्ट पॅक करायचे होते, ते केले. आणि जेव्हापासून मी हे कपडे वाळवायचे स्टँड आणले ना, मला अजिबात कशाचं टेन्शन राहिलं नाही. तिकडं बाहेर कितीही पाऊस पडू, काहीही हो, मला अजिबात काही टेन्शन नसतं. मी आपल्या जायच्या वेळी, बाहेर पडायच्या वेळी घरामध्ये हे स्टँड आणून ठेवते, फॅन लावून ठेवते. माझं काम आपोआपच होऊन जातं. त्यामुळे ते एक टेन्शन वाचलेलं आहे. आणि परत पावसात भिजलेली कपडे कुठं वाळत घालायची, घरात रस्सी कुठे बांधायची, हा पण मोठा प्रश्न होता. त्यामुळे हा प्रश्न मिटला माझ्यासाठीचा. आणि मेशोवरून काही प्रोडक्ट मागवले होते, तेच यूज करून मी माझ्या एक किचनचा कॉर्नर डेकोरेट केला आणि तो असा काही दिसत होता. तुम्हाला सुद्धा या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मिळून जाईल. माझं काही पोट भरलं नव्हतं, त्यामुळे मी पुन्हा डिंकवडा खायला घेतला. आणि ही बॅग जी आहे ती मी ऑनलाईनच मागवलेली आहे. म्हणजे याला पाणी गरम करायची गरज लागत नाही. 2 मिनटं चार्जिंगला लावलं की खूप अर्धा पाऊण तास तरी ती गरम राहते आणि मग आपण छान असं शेकू शकतो. आद्या बॅग बघून लगेच आली म्हटली की माझ्या पण पोटावर ठेव, मला पण शेकायचं आहे. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा.